स्टार्ट परिच्छेद. दिवसेंदिवस वाढत जाणारे तंत्रविद्येचे ज्ञान व औद्योगिकरण यांच्यामुळे जीवन सातत्याने अधिकाधिक गतिमान होत आहे. उपभोगाच्या, आरामाच्या व चैनीच्या शेकडो नव्या सुबक, सोयीच्या व आकर्षक वस्तू व उपकरणे तयार होत आहेत. त्यांच्यात सुबकता, आकर्षकता, सुटसुटीतपणा, कमी कष्टात अधिक जलद गतीने काम उरकण्याची क्षमता आणि परिणामी सुख प्राप्त करून देण्याची क्षमता अधिक प्रमाणात येत असते. अशी नवी यंत्रे मुख्यतः विजेवर सुबक व जलद कामे करून देऊन अपेक्षित परिणाम घडवून आणणारी उपकरणे विकत घेण्याची व वापरण्याची प्रवृत्ती सर्वांमध्ये झपाट्याने वाढत आहे. ज्या वस्तूंना पूर्वी चैनीच्या समजत त्या आता नित्याच्या जीवनात व व्यवहारात सर्वसाधारण समजल्या जाऊन सर्वत्र मिळू लागल्या आहेत आणि त्यांचे आकर्षण केवळ तरुणांनाच नाही तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना वाटू लागले आहेत आणि ते स्वाभाविक आहे. अशी यंत्रे व विद्युत उपकरणे साहजिकपणे महाग असतात व त्यांच्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो. ती महाग असली तरी चालतील, पण ती आपण विकत घेतलीच पाहिजे. त्यासाठी मग काहीही करायला लागो अशी तीव्र आकांक्षा लोकांच्या मनात उद्भवताना दिसते. परिच्छेद. सुख साधने मिळवण्याचा हव्यास लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लागणारा पैसा सरळ मार्गांनी व प्रामाणिकपणे मिळू न शकल्यास इतर कोणत्याही अप्रतिष्ठित आणि अनीतीच्या मार्गाने म्हणजे चोरून, फसवून, लपवून, खोट्या पावत्या देऊन किंवा पावत्या न देऊन येनकेन प्रकारेण मिळविण्यास सध्या लोक मोठ्या प्रमाणात तयार झाले असून असे वागण्यात त्यांना काहीही गैर, वाईट, अयोग्य वाटत नाही. म्हणजे अनीतीने वागून पैसा मिळविता कामा नये. मग भलेही चैनीला मुकावे लागले तरी चालेल असे कित्येकांना वाटत नाही. एखाद्या अमार्गाने व अशुद्ध साधनाने व्यावहारिक व व्यावसायिक यश व समृद्धी लाभत असल्यास त्याच्या अनैतिकतेचा फारसा बाऊ करण्याचे आणि अनीतीने अस्वस्थ व्हायचे कारण नाही असे या लोकांना वाटते. त्यांच्या अशा वाटण्यात व वागण्यात नैतिक मूल्याचा ऱ्हास होतो आहे व त्यांची धूप होते आहे असे नीतीची काळजी करणाऱ्यांना वाटते. परिच्छेद. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की पूर्वी अनीतीचे वर्तन करण्यात एक प्रकारची भीती, कमीपणा, हीनपणा व पापही वाटत असे. आता अशी भावना जवळजवळ नष्ट होताना दिसते. स्टॉप.